नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज बघणार आहोत आपण. आज आम्ही शेतामध्ये फवारणी करणार आहोत कपाशीवरती. तर फवारणीसाठी आता हे पंप आज चालू करणं चाललं आता आम्ही. तर पंपाचं काय आहे, थोडं व्यवस्थित चालत नाही, त्यामुळे त्यामधला जो पॉईंट आहे तो आम्हाला आता चेंज करायचा. पहिला 45चा टाकलेला होता, आता आम्हाला त्याचा पॉईंट जो आहे तो 48चा टाकायचा आहे. आता त्यामध्ये काय होत होतं, पहिलं स्पीड वाढवला की पंप चालत नव्हता, बंद पडत होता. आता आम्ही 48चा पॉईंट त्याला टाकणार आहोत, म्हणजे तो जेट. त्यानंतर आम्ही आता फवारणी करणार आहोत. आता हा जे दिला आहे, हा जेट दिला आहे 48. आता अशा पद्धतीने आता आपण एक कार्बोरेटर खोललं आहे. आता याची खालची जी कॅप आहे पेट्रोलची, ती आपण आता खोलणार आहोत आपण. त्यानंतर खोलून आत जो हे 48चा जो जेट आहे तो आपण बदलून घेणार आहोत. आणि आता बघा, त्या वाटीमध्ये थोडं हे पण आहे, त्यामध्ये थोडा माती कचरा पण आहे. आता हा जो पॉईंट आहे हा आता आपल्याला काढून, हा 45चा आहे ऑलरेडी, हा काढून आपण तिथे आता 48चा टाकणार आहोत. चालेल की. तर अशा पद्धतीनं हा आता 48चा घेतला आहे आपण काढून. आपल्याला आता हा 48चा तुम्ही बघू शकताय, हा आता आपल्याला टाकायचा आहे. तर आपण आता 48चा जो जेटनट येतो आता त्याला बसून देतोय आपण. बस. तर अशा पद्धतीने आता आपण बसवलं आहे. आणि आता थोडं टाईट करून घेऊ आपण त्याला. टाईट केल्यानंतर आता बघा, आता जी खाली जी कॅप आहे ती कॅप आपल्याला आता बसून द्यायची. कॅप आहे. तर आपण काय करू, जे थोडं पेट्रोल होतं इथलं चांगलं पेट्रोल आपण थोडं बॉटलमध्ये टाकून घेऊया. त्यानंतर आपण आता ही कॅप आहे थोडी आता साफ करून आता आपण अशा पद्धतीने आता याला बसून देऊ. बसवल्यानंतर व्यवस्थित पूर्ण नट आपल्याला टाईट करून घ्यायची. अशा पद्धतीने आता नट आपण पूर्ण टाईट केलेले आहे. अशा पद्धतीने आता आपण हे टाईट करून घेतलेलं आहे. आता आपण हे जे कार्बोरेटर आहे पुन्हा आपण जसं तसा लावून देणार आहोत. अशा पद्धतीने आपण आता एक कार्बोरेटर पूर्ण टाईट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण चालू बंद बंद कर ना. आता पंपला आता चालू करूया. तुम्ही बघा आता पंप कसा चालू होतोय. पंप बघा तुम्ही, आता एकाच दोरीत चालू होऊन जातोय. बघा, पंप आता एकाच दोरीत आता चालू झालेला आहे. आता आम्ही करणार आहोत आता फवारणीसाठी आता आम्ही पाणी टाकून घेणार आहोत. तर आता आपला पंप झालेला आहे बघा चालू झालं. आता आपण जे औषधी एका कॅनमध्ये आपण काढून घेतलेलं आहे. आता आपण हे पंपमध्ये टाकणार आहोत आणि पुढील फवारणी आता आपण करणार आहोत बघा. तर अशा पद्धतीने आता आपण हे जे औषधाचं पाणी हे पूर्ण आता याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आपण.
तर अशा पद्धतीने आता आपलं फवारणी चालू झालेली आहे. बघू शकता आता आपली कपाशीमध्ये काय झालेलं आहे, 1 तास कपाशीचं आणि त्यामध्ये 1 तास आता मुगाचं लावलेलं आहे. तर अशा पद्धतीने आता चालू आहे आपली फवारणी. बघू शकता तुम्ही आपली लागवड. अशा पद्धतीने आता चालू आहे आपली फवारणी.